ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, परवा हं, एक व्यक्ती मुलीला घेऊन आली. हं? का आली? तर मुलीचं वय जवळजवळ 30-31 वर्ष आहे. हं? व्यवस्थित शिकले आले, व्यवस्थित आहे, सर्व गोष्टी म्हणजे सुंदर, सगळ्या गोष्टी म्हणजे कुठलेही अवगुण असा नाही. हं? काय प्रकार होता? तर लग्नाच्या संदर्भात हं? त्या आईचं म्हणणं होतं की मुलगी पसंत करत नाही, हं? टाळती. मग बराच वेळ त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की मुलगी टाळण्याचं त्याचं कारण वेगळंच निघलं. हं? मुलीबरोबर चर्चा केली त्यानंतर ती वेगळंच निघालं. तिचं म्हणणं आलं असं की की एकतर मला पाहिजे तसं, म्हणजे माझ्या मनात जसं आहे तसं एकतर भेटत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला भीती. कसली भीती? लग्नाच्या संदर्भातली. आता शक्य आहे का लग्नाचं, म्हणजे कशी भीती व्हायला लागली तिला? की तिची आई, हं? तिच्या आईच्या बाबत काही घरामधील काही प्रश्न उद्भवले होते. हं? ते तिनं लहानपणापासून पाहिलं. जी समजा तिचे वडील आणि तिची आई यांच्या दोघांमधल्या काही गोष्टीमध्ये, हं? आणि तिच्या मनानं असं करून घेतलं की किती खराब जीवन आहे हे. लग्न म्हणजे किती खराब जीवन आहे. कारण त्या दोघांमधले जी सुसंवाद नावाचं जे होतं, तसलं काही जाणवत नव्हतं जे असायला पाहिजे. ते सुसंवाद नव्हता, कुसंवाद होता. ते म्हणजे कुणाच्या आईच्या आणि तिच्या वडिलाच्या बाबतीतले. तिनं ती दररोज जे काही प्रसंग पाहत आली लहानपणापासून, हं? समजा घरातील भांडण असेल, काय असेल तिची तिला फक्त ते म्हणले की मी जी आई आणि वडील यांच्यामधले जी काही समजा काही प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे माझ्या मनावर जरा थोडासा परिणाम झाला की मला वाटतं ही लग्न नावाचं करूच नाही. काय करायचं, कशासाठी करायचं? हं? आता तुम्ही समजून घ्या, काय दोघांच्या काय असेल गैरसम काही असतील. आपण नाही तिच्यात जास्त डीपमध्ये जायचं. तिनं काय सांगितलं ते असू द्या. मग तिच्या मनावर जो परिणाम झाला की ही लग्न ही वाईट गोष्ट आहे, आपल्या बाबतीत बी असं झालं तर मग काय जगण्याला अर्थ आहे? आपण एवढे शिकलो, काय झालं? हं? त्याच्यामुळं ती नाकार देत होती. कारण आईला सांगताना तसं बोलत नव्हती ती, फक्त पसंत नाही म्हणायची. पण ज्यावेळेस काय असतं, आम्ही वेगळ्या पद्धतीने विचारतो. हं? तिचं पूर्ण मन बाकीचं बंद करून टाकतो. हं? आणि एकच महत्वाची गोष्ट विचारत असतो, जी ज्याच्यावर आपल्याला बोलायचं, चर्चा करायची, ती गोष्ट विचारत असतो. म्हणजे तिचं मन तिकडं आणतो. त्यावेळेस ती व्यक्ती खरं काय ते सांगते. तिनं खरं काय ते सांगितलं. तर बऱ्याच मंडळा आपल्यापैकी ही की अशा पद्धतीनं भीती असतात. कुणाला लग्नाच्या संदर्भात असते, कुणाला विद्यार्थ्याला परीक्षाच्या, अथवा कुठल्याही वेगवेगळ्या भीती असू शकतात. प्रत्येक माणसाला काही म्हणजे त्याच्या एखाद्या मनावर कुठला आघात झाला की ती जी भीती बसली मनामध्ये ती जातच नाही. हं? मग जात नसल्यास मग बऱ्याचशा गोष्टी होत नाहीत ती. हं? कुणाच्या समजा कशाही समजा कुठली तरी एखादी भीती भेटली आणि त्यातली त्यात स्त्रियांच्या बाबतीत लवकर ते बसतं. कारण
त्यांचं मन ही कोमल असतं आणि अशी भीती बसले की ते काय मग ते चालूच राहतं. ती गोष्ट करूच शकत नाही ते. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थी करतात फोन परीक्षेच्या बद्दल की भीती वाटते, अगर नापास होण्याची गॅरंटीच वाटते, मला होईलच वाटतं. तर आपल्याला काय सांगायचं आहे यातून की भीती ही तुम्ही झालं म्हणून आपल्या बाबतीत असंच घडतं का? आज त्या मुलीच्या संदर्भात आपण बोलूया की ती तिच्या घरच्या समजा आई वडिलाच्या बाबतीत काय असेल गोष्ट, पण तिच्या जीवनात थोडंच घडणार आहे ती. तिनं मनाचा गैरसमज आणि भीती बाळगून बसली. हं? मग मी तिला काही गोष्टी सांगितल्या की तसं नाही, तू म्हणजे तू तुझ्या आई वडिलाच्या बाबतीतला विचार करू नकोस. हं? तुझ्या बाबतीतला विचार कर. तुझ्या बाबतीत थोडंच असं होणार आहे, नाही होणार. हं? तू मनामध्ये तशी कल्पना सुद्धा करू नको. तसंच परीक्षेच्या बाबतीत तुमच्या असतील कुठल्याही भीतीच्या बाबतीत तुम्ही कल्पना करता, हे असंच होईल, ते तसंच होईल, हे अमुकच होईल. हं? तुम्ही नकारात्मक विचार करत असल्यामुळं ते वाढत जातं. आता समजा एखाद्या गोष्टीची भीती वाटते तुम्हाला. हं. समजा परीक्षेची कसं होतं की आपल्याला सुचतं का नाही, काय होतं की टायमाला येईल का नाही. तसं नाही. ज्या वेळेस परीक्षा ही करायची ना आपल्याला द्यायची, त्याच्या आधीपासून मानसिक तयारी करायला पाहिजे की आपण परीक्षा चांगल्या प्रकारे देणार आहोत, सर्व काही आठवत आहे आपल्याला आणि चांगल्या मार्कनं पास होणार, ही मनामध्ये तयारी करून घ्यायची मानसिकता. हं? आणि ज्या गोष्टीची भीती सतत वाटते ना ती गोष्ट परत परत करायची. समजा काही असतं, आता समजा एखाद्या व्यक्तीबरोबर समोर जायचं म्हटलं की आपल्याला भीती दहशत वाटते कस तरी, तर मुद्दामहून जाण्याचा प्रयत्न करायचा. नाही तर मग कसं करायचं, अदूर त्या व्यक्तीची कल्पना करायची. हं? की मी त्या व्यक्ती जवळ गेलो आहे, त्यांना नमस्कार वगैरे केलाय. हं? वगैरे म्हणजे अशी मनामध्ये तयारी करायची. कुणाला नोकरीच्या संदर्भात मुलाखत देताना भीती वाटते की असं काय विचारतील प्रश्न आणि काय, तर आधीपासूनच मानसिकता तयार करायची. आपल्या बसल्या बसल्या डोळे झाकून शांत सगळे विचार बंद करायचे आणि आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेलो आहोत, ऑफिसमध्ये गेलो आहोत, तिथे ते समोर बसलेले आपल्याला प्रश्न करत आहेत आणि आपण चांगल्या प्रकारे त्यांना उत्तर देत आहोत न घाबरता. हं? आणि त्यांनी आपल्याला होकार दिला की खूप छान असं म्हटलंय आपल्याला आणि आपलं काम झालंय. म्हणजे जायच्या पूर्वी अशी मानसिकता तयारी करायची. म्हणजे आता समजा लग्नाच्या संदर्भात त्या मुलीची होती, तर त्या मुलीला पण हेच सांगितलं की तसं नको तू समजू की तुझ्या आई वडिलाच्या बाबतीत काहीच घरात काय प्रॉब्लेम झालेत निर्माण, ते तुझ्या बाबतीत नाहीत. तू चांगला सुखी संसाराचं स्वप्न बघ. चांगलं तुझ्या चांगला एक तुला समजा अनुरूप असा पती मिटलाय, तू चांगल्या प्रकारे संसार करायला चांगलं सर्व काही व्यवस्थित चाललं आहे, अशा पद्धतीनं तू मनामध्ये कल्पना करत राहा. आणि अशा पद्धतीने कल्पना केल्यानंतर तसंच होईल. तू अगोदरच माझ्या आईच्या आणि वडिलाचं जमत नाही, भांडण तंटे ही तुझ्या मनामध्ये सतत कल्पना करत असल्यामुळं ते तुला ते त्याच्याविषयी आवडच निर्माण होऊन करण्याची इच्छाच होईना गेली. हे काढून टाकायचं. कधीही आपल्याला समजा घटना कुठली पाहिली तर ती आपल्या बाबतीतच घडण असं का मनात आणायचं, अजिबात आणायचं नाही. ते आपल्या बाबतीत चांगलंच घडणार आहे ही मनामध्ये जर आपण कल्पना तयार केली तर घडत नाही. ते कसं असतं, आपण जशी कल्पना करतो ना तसं आपल्याला घडतं हो. त्याच्यासाठी कधीही असे निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायचे नाहीत. आज समजा ती मुलगी ज्यावेळेस ती नकारात्मक आली पण पुन्हा जाताना खूप प्रसन्न मनाने गेली. तिला पटलं ते. मी खूप जवळजवळ तिला पाऊण तास समजावून सांगत होतो, तुझ्या बाबतीत नाही होणार म्हटलं, नाही होणार. तिच्या मनातली जी भीती होती लग्नाच्या संदर्भातली ती काढून टाकली मी. तिने जाताना खुश होऊन गेली. आता नक्कीच करेल म्हटली.
त्यासाठी की अमुक एखाद्या व्यक्तीवर अमुक काही घडलंय, ते आपल्या बाबतीत बी घडतं काय की, ही जी भीती असते ती अजिबात घ्यायची नाही. आपल्या बाबतीत चांगलंच घडणार आहे, आपण चांगलेच आहोत. अगर आपण कसं हे चांगल्याच म्हणजे चांगल्या प्रकारे विचार करायचा. एक नियम असतो, एक निसर्ग नियम कसा आहे की आपण जशी कल्पना कराल ना तसं घडतं ते आपल्या बाबतीत. आपण चांगली कल्पना केली चांगलं घडतं, वाईट कल्पना केली वाईट घडतं. मग तुम्ही चांगली कल्पना करा, हं? काही होणार नाही, व्यवस्थित घडेल. सोपा मार्ग आहे पण ते लक्षात येत नाही आपल्या. हं? तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही यापुढे कधीही समजा आपल्याला कोणत्याही गोष्टीचं भीती वाटते, काही वाटतं. बऱ्याच जणाला काय होतं, कुणीतरी सांगितलेलं असतं की अमुक अमुक ठिकाणी असं भूतबाधाचं काहीतरी असं काहीतरी आहे. हं? समजा आपल्याला कुणीतरी करणी केली, अगर भूत आपल्या पाठीशी आहे, अगर आपल्याला भूताचा त्रास आहे, काही सांगतात. हां, अगर झाली असून तुमची कल्पना तशी तयार, पण तुम्ही आता काय करून कसं करून कुणाकडे जाऊन काय करू ही असं मनामध्ये आणून तुम्ही घाबरता आणि तुमचं सगळं जीवन सगळं उद्ध्वस्त करायच्या मार्गी लागतात. अजिबात तसं नाही करायचं. म्हणून हां, भूत आहे, म्हणजे भूत आहे, तर भूताच्या बाबतीत आपण समजा अशी कल्पना करूया की तो भूत आपण आपल्याशी गप्पा मारते, आपण त्याच्याशी गप्पा मारतो, खूप आपली मैत्री दोघांची. हं? आणि तो भूत आता मैत्री असल्यामुळे आपल्याला कसलाही त्रास देत नाही ते. हं? नाही असं जमलं तर भूत नावाचं आपल्याकडे काही नाहीच अशी कल्पना करा. एवढं काहीतरी सांगितलंय म्हणून. दोन्हीपैकी कुठलेही करू शकतात, पण भीती मग घाबरून जाणं ही योग्य नाही. अजिबात भ्यायचं नाही त्या सगळ्या गोष्टीला. कधी लक्षात ठेवायचं की जी आपल्याला भीती वाटते ती परत परत करण्याचा प्रयत्न करायचा, परत परत. हं? कुणी आता समजा काय असतं, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आता मुलं भितात पाणी पोहण्यासाठी. हे आता इथून पुढे पाणी भरपूर होतं आणि एक भीती असते पाण्याची. हं? पण आपले एकदम डायरेक्ट नाही, पण तुम्ही सतत तिथं जा. समजा विहीर असेल काय असेल, कुणाबरोबर सतत जा. हं? त्या पाण्याजवळ भीती वाटते ना तुम्हाला, पाण्याजवळ जायचं, हात बुडवायचा, पाय बुडवायचे, हळूहळू सवय ठेवा त्याला. हं? हे काही नाही. मग अगोदर थोडंसं बघा, थोडं 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 तुमची भीती घालवा. ती अगोदर बघायच्या अगोदरच असे लांबूनच बघून किंवा बाबा कसं असं काय होतं, ही जी का आहे ती डोक्यातलं ती काढून टाका. ती काही करत नाही ते पाणी. गाडीची असते, कुणाला गाडी चालवण्याच्या बाबतीत असते, काही नाही. हं? तुम्ही सतत गाडी स्टेरिंग धरा, म्हणजे सवय ठेवा. ज्याची भीती वाटते ना ती परत परत करा कृती. होत सरावातून ते होऊन जातं. एवढंच सांगायचं होतं की त्या संदर्भात आपलं भीती ती थोडक्यात आपण कशी घालू शकतो हे पाहिलं. कारण असं मोठं काही त्याला तंत्रवंत्र काही लागत नाही, एक आपल्या मनाची कल्पना असते आणि ती कल्पना आपण आपली घालू शकतो चांगल्या प्रकारे. भीती जी आहे आपली ती घालू शकतो आपण आपण याच्यामुळे ताणतणाव एवढं घ्यायची गरज नाही आपल्याला. त्रास होत जास्त वेळ घेत नाही आपला. शंका समाधान जी कार्यक्रम आहे ते इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.